हॅलो फ्रेंड्स, मी संतोषी इंदून अकॅडमीमध्ये आपले स्वागत आहे. आपण जी आरोग्य विभाग भरतीची जी एक्झाम होते, ज्यामध्ये लॅब असिस्टंटच्या जागा भरण्यात येणार आहेत, त्याचा जो डिटेल सिलेबस आहे तो आज आपण पाहणार आहोत. ठीक आहे, आधी पाहू आपण एलिजिबिलिटी क्रायटेरिया. क्रायटेरिया काय असणार आहे? एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय असेल? 12th सायन्स पास पीसीबी. पीसीबी मध्ये जर तुमचं सायन्स 12th पास असेल तुम्ही, तर तुम्ही अप्लाय करू शकता. सेकंड वन इज डीएमएलटी. डीएमएलटी कंपल्सरी आहे. ठीक आहे, डीएमएलटी किंवा बीएमएलटी चालतं. अँड other requirements are knowledge of laboratory procedures, computer knowledge preferred. ठीक आहे, लॅबोरेटरी प्रोसिजर्स बद्दलचं नॉलेज तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे आणि थोडंफार कम्प्युटर नॉलेज पण असायला हवं. ओके. नेक्स्ट, कम्प्लीट सिलेबस ऑफ टेक्निकल सब्जेक्ट. आता पूर्ण सिलेबस पाहू जो टेक्निकल सब्जेक्टचा आहे. फर्स्ट आहे कोर लॅबोरेटरी सब्जेक्ट. कोर लॅबोरेटरी सब्जेक्ट मध्ये काय येणार आहे? फर्स्ट वन इज अ बेसिक लॅबोरेटरी टेक्निक. जे आपण बेसिक लॅबोरेटरी टेक्निक्स आहेत ते येणार आहेत, ज्यामध्ये यूज ऑफ मायक्रोस्कोप असेल, मेजरमेंट असेल. ठीक आहे, मायक्रोस्कोपचे टाईप्स असतील, परत ग्लासवेअर हँडलिंग, ग्लासवेअर कसे हँडल करणार तुम्ही, मेजरमेंट आणि युनिट कसे, मेजरमेंट्स कसे घेता तुम्ही, युनिट्स काय असतात, ही सगळी माहिती तुम्हाला यामध्ये असणार आहे बेसिक लॅबोरेटरी टेक्निकमध्ये. ठीक आहे, हे विचारलं जाईल तुम्हाला. अनदर वन इज क्लिनिकल पॅथॉलॉजी. क्लिनिकल पॅथॉलॉजीमध्ये काय विचारलं जाईल तुम्हाला? ब्लड कलेक्शनच्या ज्या मेथड असतात, ब्लड कलेक्शन कसं करायचं असतं. ठीक आहे, युरिनचं एक्झामिनेशन कसं करायचं, स्टूल एक्झामिनेशन कसं करायचं, याबद्दल विचारलं जातं. ओके. नेक्स्ट पाहू हिमॅटोलॉजी. हिमॅटोलॉजीमध्ये काय असणार आहे? आरबीसी डब्ल्यूबीसीचा काउंट असणार आहे, रेड ब्लड सेलचा आणि व्हाईट ब्लड सेलचा जो काउंट आहे त्याबद्दल विचारलं जाईल. हिमोग्लोबिन इस्टिमेशन बद्दल विचारलं जाईल किंवा ब्लड ग्रुपिंग बद्दल विचारलं जाईल. ठीक आहे, जी ब्लड ग्रुपिंग करतो आपण त्याबद्दल पण विचारलं जातं. आणि जो नेक्स्ट लेसन असणार आहे तो असणार आहे मायक्रोबायोलॉजी. मायक्रोबायोलॉजीमध्ये काय आहे? स्टरलायझेशन मेथड, ज्या काही स्टरलायझेशन मेथड असतील ते विचारलं जाईल. परत कल्चर मीडियाबद्दल विचारलं जाऊ शकतं तुम्हाला. ज्या प्रकारचे बॅक्टेरिया आहेत, व्हायरसेस आहेत, त्यांचे टाईप्स काय असतात, हे सगळं तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. त्यांचं कल्चर कसं केलं जातं, स्टरलायझेशन कसं केलं जातं, हे सगळा पार्ट येतो तुमचा मायक्रोबायोलॉजीमध्ये. ठीक आहे. नेक्स्ट असणार आहे तुमचं काय? बायोकेमिस्ट्री. बायोकेमिस्ट्रीमध्ये काय येईल? ब्लड शुगर टेस्ट, ब्लड टेस्ट कशी करायची. ठीक आहे, हे येणार आहे तुमच्यामध्ये या सब्जेक्टमध्ये. नंतर असेल लिव्हर अँड किडनी फंक्शन टेस्ट. लिव्हरची जी टेस्ट असते या लेफ्टी वगैरे, ते कशामध्ये येतं? सगळं तुमचं बायोकेमिस्ट्रीमध्ये येतं. ओके, त्यांची जी नॉर्मल रेंज काय आहे, ठीक आहे, हायपर कधी आहे, हायपो कधी आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला बायोकेमिस्ट्रीमध्ये विचारल्या जातात. ओके. नेक्स्ट पाहू आपण लॅब सेफ्टी अँड वेस्ट मॅनेजमेंट. यामध्ये काय असेल? बायोमेडिकल वेस्ट टूल, इन्फेक्शन कंट्रोल आणि पीपीई यूज. ओके, या सगळ्या गोष्टी तुम्हाला कुठे विचारल्या जातात? लॅब सेफ्टी आणि वेस्ट मॅनेजमेंट मध्ये विचारल्या जातात. आलं लक्षात? ठीक आहे, हा तुमचा टेक्निकलचा सिलेबस आहे. आता पाहू आपण जो जनरल सब्जेक्टचा सिलेबस काय असणार आहे. ठीक आहे, त्यामध्ये तुम्हाला जनरल नॉलेज विचारलं जातं. जनरल नॉलेजमध्ये तुम्हाला इंडिया आणि महाराष्ट्राबद्दल विचारलं जातं. ओके, बेसिक प्रश्न विचारले जातात, खूप टफ लेवलचे नसतं. भारतामधलं आणि महाराष्ट्रातलं विचारलं जातं. नेक्स्ट असेल करंट अफेअर्स. ठीक आहे, मागच्या जे 6 ते 12 महिन्यामध्ये जे काही करंट अफेअर्स झालेत, जे काही चालू घडामोडी झालेत, काही नियुक्त्या झाल्या असतील, तर त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला विचारल्या जातात करंट अफेअर्समध्ये. ओके, एखादी बुक पब्लिश झाली असेल किंवा सायन्समध्ये एखादा काही रिसर्च झाला असेल, तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला करंट अफेअर्समध्ये विचारल्या जातात. नेक्स्ट असणार आहे मॅथमॅटिक्समध्ये काय असणार आहे? सॉरी, जनरल सायन्स असेल. जनरल सायन्समध्ये काय असेल? 10वी ते 12वीच्या लेवलचे सायन्स तुम्हाला विचारलं जातं. ओके, मॅथमॅटिक्समध्ये काय असेल? बेसिक मॅथ्स असणार आहे, रेशिओ प्रपोर्शन असेल, पर्सेंटेज असेल. ओके, परत प्रॉफिट अँड लॉस बद्दल विचारलं जातं, टाइम अँड वर्क बद्दल विचारलं जातं. आलं लक्षात? नेक्स्ट असेल रिझनिंग सिरीज आणि ब्लड रिलेशन बद्दल पण क्वेश्चन विचारले जातात. कोडिंग डिकोडिंग बद्दल विचारले जातात आणि डायरेक्शन बद्दल सुद्धा विचारले जातात. ओके, आणि जर ऍप्लिकेबल असेल तर मराठी ग्रामर सुद्धा विचारलं जातं. आलं लक्षात? हा आहे तुमचा जनरल सिलेबस.
आता असणार आहे कम्प्लीट प्रिपरेशन स्ट्रॅटेजी. काय करणार, अंडरस्टँड एक्झाम पॅटर्न. एक्झामचा काय पॅटर्न आहे ते तुम्हाला व्यवस्थित लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. अनालाइज प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स. मागच्या वर्षीचे क्वेश्चन पेपर जे आहेत, ठीक आहे, त्यामध्ये कुठल्या प्रकारचे क्वेश्चन विचारले, कुठल्या पार्टमधनं जास्त क्वेश्चन विचारले, ते सगळं काय करायचे तुम्हाला अनालाइज करायचे. ठीक आहे. एक्झाम पॅटर्न जो आहे तो तुम्हाला अंडरस्टँड करून घ्यायचा आहे. नेक्स्ट काय करू शकता तुम्ही, स्ट्रॉंग फाउंडेशन. क्लिअर तुमचे जे बेसिक कन्सेप्ट आहेत ना ते सगळे तुम्हाला काय करायचे, क्लिअर करायचे. पर्टिक्युलर कुठल्या सब्जेक्टचे क्लिअर करावे लागणार तुम्हाला, हिमॅटोलॉजी, मायक्रोबायोलॉजी आणि बायोकेमिस्ट्री. ठीक आहे. याचे जे बेसिक कन्सेप्ट आहे ते सगळ्या क्लिअर करून घ्यायच्या. आणि परत काय करायचं, मेक शॉर्ट नोट. छोट्या छोट्या नोट्स बनवायच्या. ठीक आहे. जसं तुम्ही स्टडी करत जाणार तशा नोट्स प्रिपेअर करायला स्टार्ट करायचे. जसे की एखादी टेस्ट परफॉर्म करताय तुम्ही, ठीक आहे, तुम्हाला नॉर्मल व्हॅल्यूज माहिती आहे, तर नॉर्मल व्हॅल्यूजचे छोटे छोटे नोट्स काय करायचे, बनवायला स्टार्ट करायचे. आलं लक्षात. डेली प्रॅक्टिस करायची. ओके. ॲटलिस्ट 50 MCQ तरी डेली सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा, टेक्निकलचा आणि GK मिक्स त्यामध्ये. आलं लक्षात. हां, करंट अफेअर्स रुटीन. काय करणार करंट अफेअर्ससाठी, रोज न्यूजपेपर रीड करायचं, न्यूज पाहायच्या. ठीक आहे. ॲटलिस्ट 15 to 20 मिनिट्स तुम्ही देऊ शकता या गोष्टीला. नेक्स्ट काय करू शकता, विकली मॉक टेस्ट. अटेम्प्ट फुल लेंथ मॉक एव्हरी संडे. प्रत्येक संडेला काय करायची, एक मॉक टेस्ट पण द्यायची. ठीक आहे. ही काय असणार आहे, तुमची कम्प्लीट प्रिपरेशन स्ट्रॅटेजी असणार आहे. आलं लक्षात. आपण लॅब टेक्निशियन, जी आरोग्य सेवा भरतीमध्ये जी लॅब टेक्निशियनची जागा भरण्यात येणार आहे त्यासाठी आपण बॅच लवकरच सुरू करणार आहोत. तुम्हाला जर या बॅचबद्दल इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देईल, त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. ठीक आहे. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू.